Hello everyone, I am Sachin sir. Today we will discuss new topic allotropes of carbon. Actually 11 सायन्सला हा टॉपिक स्टडी करून झालेला असेल. बघू आपण आता नक्की काय असतं allotropes ऑफ कार्बन. Allotropes म्हणजे काय बघू आपण फर्स्ट व्हॉट इज मीन बाय allotropes. बघू आपण फर्स्ट की allotropes काय असतात आणि कार्बनचे कोणकोणते allotropes आहे. मग allotropes काय असतात रे? द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट the property of an element to exist in two or more forms. जी प्रॉपर्टी आहे काय? द प्रॉपर्टी ऑफ एन element to exist in two or more form in same physical state. Is called as allotropes. बघा, द प्रॉपर्टी ऑफ एन इलेमेंट, जी प्रॉपर्टी आहे एखाद्या इलेमेंटची दोन किंवा त्यापेक्षा अधिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट होण्याची, पण सर्वांची फिजिकल स्टेट मात्र काय असते रे? सेम असते. त्यास आपण काय म्हणतो? allotropes. काय? द प्रॉपर्टी ऑफ एन इलेमेंट टू एक्झिस्ट इन टू or more different forms in same physical state is called as allotropes. आणि आपल्याला घ्यायचे आता कार्बनचे 3 allotropes असतात. बघा, कार्बनचे allotropes कोणकोणते आपल्याला स्टडी करायचे. आज आपण स्टडी करणारे कार्बनचे फक्त आणि फक्त क्रिस्टलाइन allotropes. फर्स्ट allotropes डायमंड. पहिलं कोणतं आहे? डायमंड. सेकंड allotropes ग्राफाइट. फर्स्ट कोणता आहे? डायमंड. सेकंड कोणता आहे? ग्राफाइट. आणि थर्ड allotropes कोणतं आपलं? फुलेरिन. बघू आपण आज 1 by 1 स्टडी करूया डायमंडचा, ग्राफाइटचा आणि फुलेरिनचा. ऑलरेडी आपण डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन 11 सायन्सला स्टडी केलं होतं. बघू आपण आता की डायमंड नक्की काय असतं, ग्राफाइट काय आहे किंवा फुलेरिन काय. ओके, मी फर्स्ट टॉपिक घेतो आज डायमंड. फर्स्ट डायमंड. पण विचारता क्वेश्चन, राईट ए नोट ऑन डायमंड. क्वेश्चन काय असतो? राईट ए नोट ऑन डायमंड. मग विचारला क्वेश्चन की तुम्ही डायमंडवरती नोट लिहा, तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आपण स्टडी करतोय कार्बनचे 3 allotropes. फर्स्ट कोणता आहे? डायमंड आहे का? मग आपण फर्स्ट पॉईंट लिहायचा डायमंडमध्ये. विचारला काय रे? राईट ए नोट ऑन डायमंड. मग आपण डायमंडमध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा डायमंड इज allotropes of कार्बन. डायमंड काय आहे? कार्बनचा allotropes आहे. काय आहे? डायमंड इज allotropic form of कार्बन. सेकंड लिहायचा, सेकंड पॉइंट
Diamond is covalent crystalline solid. डायमंड काय आहे? कोवॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. फर्स्ट वन काय लिहायचा? डायमंड इज allotropes of carbon. Second, diamond is covalent crystalline काय म्हणे? सॉलिड. आपण थर्ड पॉइंट लिहायचा. in diamond all carbon atoms are sp3 hybridized. डायमंड मध्ये जेवढे काही कार्बन आहे त्या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असतं? sp3. काय लिहायचं रे? इन डायमंड ऑल कार्बन ॲटम्स आर sp3 हायब्रिडाइज. डायमंडमध्ये जेवढे काही कार्बन आहे त्या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं रे? sp3 असतं. पॉईंट नंबर 4 लिहायचा. ईच कार्बन ॲटम, डायमंड मधला प्रत्येक बघा, ईच कार्बन ॲटम मग मानो डायमंड मधला प्रत्येक कार्बन कसा आहे? sp3 हायब्रिडाइज. आणि प्रत्येक sp3 हायब्रिडाइज कार्बन का असल्या रे? ईच sp3 हायब्रिडाइज कार्बन, ईच sp3 हायब्रिडाइज कार्बन. कार्बन डायमंड मधला जो प्रत्येक कार्बन कसा sp3 हायब्रिडाइज. मग काय मी ईच sp3 हायब्रिडाइज कार्बन लाइज ॲट सेंटर. बघा डायमंड मध्ये जो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे ना तो काय होतो रे? लाय होतो ॲट कुठं? सेंटर. कुणाच्या पण? ऑफ रेग्युलर टेट्राहायड्रॉन. ऑफ रेग्युलर टेट्राहायड्रॉन while other 4 carbon present at corner of tetrahedron. हा पॉइंट सगळ्यात मेन बघा. म्हणणं काय आहे नाही? ईच sp3 हायब्रिडाइज कार्बन. डायमंड मध्ये प्रत्येक कार्बन कसा sp3 हायब्रिडाइज आहे. मग तो sp3 हायब्रिडाइज कार्बन कुठं असतो? सेंटरला. कुणाच्या? रेग्युलर टेट्राहायड्रॉनच्या. व्हाईल 4 कार्बन ॲटम, जे दुसरे 4 कार्बन ॲटम येणार आहे ते कुठं असतं रे? कॉर्नर ऑफ काय? टेट्राहायड्रॉन. बघा आता ईच sp3 हायब्रिडाइज कार्बन. डायमंड मधला प्रत्येक sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे ना कुठं असतो? सेंटर ऑफ रेग्युलर टेट्राहायड्रॉन व्हाईल अदर 4 कार्बन प्रेझेंट ॲट कॉर्नर ऑफ टेट्राहायड्रॉन. पॉईंट नंबर आपण 5 लिहायचा. द युनिट सेल, आता रे, द युनिट सेल ऑफ crystalline diamond, the unit cell of crystalline diamond is cubic. मग डायमंड मध्ये जी युनिट सेल असते ना ती कशी आहे? क्यूबिक आहे. कशी? डायमंड युनिट सेल काय रे? क्यूबिक. डायमंड युनिट सेल कशी आहे? क्यूबिक. पॉइंट नंबर 6 लिहायचा. इट इज हार्ड. डायमंड कसा आहे आपला? हार्ड आहे, कठीण आहे. पॉइंट नंबर 7 लिहायचा. इट इज
bad conductor of, it is bad conductor of इलेक्ट्रिसिटी. डायमंड मधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. पॉइंट नंबर 8 लिहायचा. द कार्बन बॉन्ड लेंथ, द कार्बन बॉन्ड लेंथ इन डायमंड is 154 पिकोमीटर. किती? 154 काय रे पिकोमीटर. पॉइंट नंबर 9 लिहायचा. डायमंड इज यूज इन ज्वेलरी तयार करण्यासाठी किंवा ज्वेलरी बनवताना डायमंडचा पण उपयोग केला जातो. आणि लास्ट पॉइंट लिहायचा. इट इज यूज फॉर कटिंग ऑफ ग्लासेस कट करण्यासाठी डायमंडचा यूज केला जातो. मग आता विचारला क्वेश्चन, राईट ए नोट ऑन डायमंड. आपण सगळ्यात प्रथम डायमंडचे काय करणार, ही डायग्रॅम इंडिकेट करणार आणि फर्स्ट पॉईंट काय लिहिणार. मग डायमंड इज ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन. सेकंड पॉईंट लिहायचा. डायमंड इज कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. थर्ड पॉईंट लिहायचा. इन डायमंड ऑल कार्बन ॲटम्स आर sp3 हायब्रिडाइज. पॉईंट नंबर 4 लिहायचा. ईच sp3 हायब्रिडाइज कार्बन लाइज at the center of regular tetrahedron while other 4 carbon atom present at the corner of tetrahedron. Point number 5 लिहायचा. The unit cell of crystalline diamond is cubic. Point number 6 लिहायचा. It is hard. Point number 7 लिहायचा. It is bad conductor of electricity. Point number 8 लिहायचा. The carbon bond length in diamond is 154 picometer. Point number 9 लिहायचा. Diamond is used in jewelry. And point number 10 लिहायचा. It is used for cutting of glasses. मला विचारलं राईट ए नोट ऑन डायमंड. आपण डायमंडची फिगर काढायची आणि हे पॉईंट काय करायचे, राईट करायचे. ओके. आता सेकंड आपण घेणार आहे डायमंड नंतर आपलं कोणतं आहे ते ग्राफाईट. बघू आता आपण नक्की ग्राफाईट काय असतं. मी सेकंड घेतोय ग्राफाईट. बघूया आपण नक्की ग्राफाईट काय. विचारता क्वेश्चन, राईट ए नोट ऑन ग्राफाईट. मला क्वेश्चन विचारला, तुम्ही नोट राईट करा ग्राफाईट वरती. तर बघा रे मग परत आपण सेम ग्राफाईट काय करणार, फिगर काढणार. मग आपण ग्राफाईटमध्ये परत फर्स्ट पॉईंट लिहायचा सेम. ग्राफाईट इज allotropes of कार्बन. फर्स्ट पॉईंट काय लिहायचा, ग्राफाईट काय कार्बनचा ॲलोट्रोप्स. पॉईंट नंबर सेकंड परत सेम येईल. ग्राफाईट इज कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. काय ग्राफाईट इज कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. पॉइंट नंबर 3 लिहायचा. इन ग्राफाईट each carbon atoms are
sp2 हायब्रिडाइज. ग्राफाईटमध्ये जो प्रत्येक कार्बन आहे तो प्रत्येक कार्बन कसा आहे sp2 हायब्रिडाइज. पॉइंट नंबर 4 लिहायचा. each sp2 हायब्रिडाइज sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. काय each sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आर covalently bonded. बघा रे, each sp2 hybridized carbon atom are covalently bonded with three sp2 hybridized carbon. 3 sp2 hybridized carbon and forms hexagonal ring like structure. आणि म्हणणं काय बघा रे, each sp2 हायब्रिडाइज कार्बन. ग्राफाईटमध्ये जो sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे ना हा कोव्हॅलंटली बॉन्डेड असतो. कोणासोबत 3 sp2 हायब्रिडाइज कार्बन अँड फॉर्म्स हेक्सागोनल रिंग लाईक स्ट्रक्चर. पॉइंट नंबर 5 म्हणायचा. द कार्बन बॉन्ड लेंथ इज 141.5 काय असतं रे पिकोमीटर. पॉइंट नंबर 6 लिहायचा. द डिस्टन्स बिटवीन two layers of graphite. The distance between two layers of graphite is 340 picometer. The distance असतं ग्राफाईटच्या 2 लेअर मध्ये ते 340 काय रे पिकोमीटर. 7वा पॉइंट लिहायचा. two layers of graphite are held by weak van der Waals forces. ग्राफाईटचे 2 लेयर हे वीक van der Waals फोर्सने हेल्ड झालेले असतात. पॉइंट नंबर 8 लिहायचा. ग्राफाईट इज सॉफ्ट. ग्राफाईट कसं आहे सॉफ्ट. पॉइंट नंबर 9 लिहायचा. ग्राफाईट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाईट काय आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि लास्ट पॉइंट लिहायचा. इट इज यूज ॲज लुब्रिकंट्स. ग्राफाईटचा यूज लुब्रिकंट्स म्हणजे काय रे जे फ्रिक्शन प्रिव्हेंट करतं त्याचा आपण काय म्हणतो लुब्रिकंट्स. मग ग्राफाईटचा उपयोग लुब्रिकंट्स म्हणून सुद्धा केला जातो. मग विचारला क्वेश्चन राईट ए नोट ऑन ग्राफाईट. फर्स्ट पॉईंट काय लिहिणार ग्राफाईट इज ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन. सेकंड ग्राफाईट इज कोव्हॅलंट crystalline solid. Third, in graphite each carbon atom are sp2 hybridized. चौथा पॉइंट लिहायचा. each sp2 hybridized carbon are covalently bonded with another 3 sp2 hybridized carbon forming hexagonal ring like structure.
असा बॉन्ड लिहायचा. द कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ 141.5 पिकोमीटर. डिस्टन्स बिटवीन टू लेयर 43 पिकोमीटर. 2 लेयरला हेल्ड करतं. वंडरवाल फोर्स. ग्राफाईट कसं आहे, सॉफ्ट. ग्राफाईट काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि ग्राफाईट यूज काय होतो रे, लुब्रिकंट्स. मग आम्ही विचारला क्वेश्चन, राईट ए नोट ऑन ग्राफाईट. तर आपण ही एक डायग्रॅम काढायची आणि हे पॉईंट काय करायचे, राईट करायचे. आपल्या कार्बनचा थर्ड ॲलोट्रोप्स आहे फ्युलेरिन. तुम्हाला विचारतात, राईट ए नोट ऑन फ्युलेरिन. हा विचारलं क्वेश्चन की फ्युलेरिनवरती नोट्स लिहा. तर आपण फर्स्ट पॉईंट लिहायचं बघा रे. फर्स्ट पॉईंट लिहायचा, फ्युलेरिन इज न्यू ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन. फ्युलेरिन काय आपला न्यू ॲलोट्रोप्स आहे. कशाचा रे, कार्बनचा. डिस्कवर्ड बाय बकमिन्स्टर फुलेर इन 1985. फ्युलेरिन हा फर्स्ट पॉईंट लिहायचं बघा. फ्युलेरिन इज न्यू ॲलोट्रोप्स ऑफ carbon. Fullerene is a new allotropes of carbon discovered by Buckminster Fuller in 1985. एक आंदा फर्स्ट आहे. फ्युलेरिन हा कार्बनचा नवीन ॲलोट्रोप्स आहे की ज्याची डिस्कवरी बकमिन्स्टर फुलेरने 1985 मध्ये केली होती. आपण सेकंड पॉईंट म्हणायचा, फ्युलेरिन इज कार्बन क्लस्टर. फ्युलेरिन इज कार्बन क्लस्टर ऑफ C13, C50, C60 एक्सेट्रा. फ्लोरीन काय कार्बनचा क्लस्टर आहे. कार्बन 30, 32, 50, 60 एक्सेट्रा. पॉईंट नंबर 3 म्हणायचा, फ्युलेरिन इज अ प्रिपेयर्ड by producing electric spark between two layers of graphite. ग्राफाईटच्या 2 लेयरमध्ये इलेक्ट्रिक स्पार्क घडवून आणला तर फ्युलेरिन काय होतो रे, तयार होतो. और by irradiation of carbon using high power laser. जर आपण कार्बनचं इरॅडिएशन केलं हाय पॉवरचा लेसर वापरून किंवा ग्राफाईटच्या 2 लेयरमध्ये इलेक्ट्रिक स्पार्क घडवून आणला तर आपल्याला फ्युलेरिन तयार होतो. आपण थर्ड पॉईंट म्हणायचा, फोर्थ पॉईंट म्हणायचा. नेक्स्ट पॉईंट बघा आता रे. तर आपलं फ्युलेरिनचं बघा स्ट्रक्चर काय सांगतो रे. फ्युलेरिनमध्ये एक पेंटॅगोनल रिंग असते. फ्युलेरिनमध्ये काय आपल्या असते, एक पेंटॅगोनल रिंग असते आणि या पेंटॅगोनल रिंगला 5 हेक्सागोनल रिंगने सराउंडेड केलेलं असतं. फ्युलेरिनमध्ये आपले काय असतं रे, फ्युलेरिनमध्ये आपली एक
पेंटॅगोनल रिंग आहे की या पेंटॅगोनल रिंगला अशी इथं 5 काय असतं आपल्या रे हेक्सागोनल रिंग काय करतात सराउंड करतात बघा. एक पेंटॅगोनल रिंग त्याच्यामुळे 1 2 3 4 आणि 5 काय आहे हेक्सागोनल रिंग अँड दिस स्ट्रक्चर ॲज लाईक बकी बॉल और दिस स्ट्रक्चर ॲज लाईक सॉकर बॉल. फ्रेममध्ये काय असतं फ्लोरेममध्ये एक पेंटॅगोनल रिंग असते आणि ती पेंटॅगोनल रिंग 5 हेक्सागोनल रिंगने काय रे सराउंड केलेली असते. हा पॉईंट नंबर नेक्स्ट लिहायचा. द C60 फुलेरिन is known as बकमिन्स्टर फुलेरिन. आपण C60 फुलेरिनला बकमिन्स्टर फुलेरिन असे म्हणतो. पॉईंट नंबर नेक्स्ट लिहायचा. द स्ट्रक्चर ऑफ C60 फुलेरिन ॲज लाईक बकी बॉल. C60 फुलेरिनचं स्ट्रक्चर हे बकी बॉल म्हणजे सॉकर बॉल सारखं असतं. पॉईंट नंबर आपण नेक्स्ट लिहायचा. इन C60 फुलेरिन each carbon atom is sp2 hybridized. C60 फुलेरिनमध्ये जेवढे काही कार्बन आहे त्या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं sp2 असतं. पण आपण नेक्स्ट लिहायचा. इन C60 फुलेरिन देअर आर 32 फेसेस. C60 फुलेरिनमध्ये 32 काय आपले फेसेस आहे. त्या 32 फेसपैकी बघा रे 20 हेक्सागोनल फेसेस आहे आणि 12 काय पेंटॅगोनल फेसेस. एकूण C60 फुलेरिनमध्ये 32 फेसेस असतात. त्यापैकी 20 हेक्सागोनल फेस आहे आणि 12 काय आहे पेंटॅगोनल फेस. आणि बघा लास्ट पॉईंट काय लिहायचं रे. K35 C60 फुलेरिन is used as superconductor below 80 केल्विन. 18 केल्विनच्या खाली K35 आणि C60 फुलेरिनला आपण सुपर कंडक्टर म्हणून वापरलं जातं. पण विचारला क्वेश्चन राईट ए नोट ऑन फुलेरिन. तर फर्स्ट पण काय लिहायचा. फुलेरिन इज अ न्यू ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन डिस्कवर्ड बाय बकमिन्स्टर फुलेर इन 1985. आणि पॉईंट नंबर सेकंड म्हणायचा. फुलेरिन इज अ कार्बन क्लस्टर of carbon 30, carbon 32, carbon 50, carbon 60, etc. Third म्हणायचा. फुलेरिन is prepared by producing electric spark between two layers of graphite or by irradiation of carbon using high power laser. पॉईंट नंबर 14 लिहायचा. C60 फुलेरिनला आपण बकमिन्स्टर फुलेरिन असे म्हणतो. C60 पर्यंत स्ट्रक्चर बकीबॉल सारखं असतं. C60 फुलेरिनमध्ये जेवढे काही कार्बन आहे ती sp2 हायब्रिडाइज आहे. यामध्ये 32 फेस असतात. त्यापैकी 12 पेंटॅगोनल फेस आणि 20 हेक्सागोनल फेस असतात. आणि K35 C60 फुलेरिन आपण सुपर कंडक्टिंग मटेरियल म्हणून वापरतो.